आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची। दिल्लीमध्ये एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यामुळे दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे। आपल्याकडे 2 वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील वोटर कार्ड असल्याचा आणि त्यापैकी एकाचं रेकॉर्ड मिळत नसल्याचा अलीकडेच दावा करणारे बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत। निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस जारी करून ईपीआयसी क्रमांकाचा तपशील मागवलाय। रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेला बुलढाणा जिल्ह्यात खिंडार पडलंय। शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उभाठात प्रवेश केला। जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज चौधरी आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। जळगाव इथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात या सर्वांनी भाजपचा पट्टा परिधान करत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। टिळकनगर येथील पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये 80 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे शाखेनं आशापुरा ग्रुपचे संचालक आणि भागीदारांवरती फसवणुकीचा गुन्हा नोंदवला। करारानुसार निधी उभारणं, मंजुरी मिळवणं आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आशापुरा ग्रुपवरती होती, मात्र त्यांनी जबाबदारी पार पाडण्याऐवजी निधीचा अपहार केला। राज्यातील अवयवदानाचं प्रमाण वाढावं आणि अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी राज्यात आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा सुरू झालाय। त्यासोबतच 15 ऑगस्ट रोजी जिल्हा स्तरावरती अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी रूप दिलं जाणार आहे। महाराष्ट्रात वाहनाचं प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या प्रमाणपत्राचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागानं समिती स्थापन केली आहे। त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर बदलण्याची शक्यता आहे। या समितीत 3 अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम आणि तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्यानं दर निश्चित केले जाणार आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं यंदा एप्रिल ते जुलै दरम्यान 74 लाख टन मालवाहतूक करत 15 वर्षातील सर्वाधिक नोंद केली आहे। मागील वर्षी याच कालावधीत 73 लाख टनाची मालाची वाहतूक करण्यात आली होती। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीत 1.5% वाढ झाली आहे। यामध्ये कोळसा, खत यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे। मुंबई अहमदाबाद या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीनं सुरू असून मुंबई ते अहमदाबाद प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटात पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या देशव्यापी मोहिमेत महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे। राज्यात तब्बल 4155 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली असून या कामगिरीसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचलाय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सर्वोच्च न्यायालयानं पीओपीवरती बंदी घातल्यामुळे पर्यावरणपूरक पीओपीची उत्पादन निर्मिती करता यावी यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळानं अभ्यासासाठी 8 जणांची समिती स्थापन केली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं इंजिनिअरिंगच्या पहिल्या गुणवत्ता यादीत कॉलेजेसचं वाटप केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत वाढ दिली आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येईल। या फेरीमध्ये 1,44,776 विद्यार्थ्यांना जागांचं वाटप झालं होतं। यानंतर एक मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याची दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर इतर आरोपींनी सुद्धा दोषमुक्तीसाठी अर्ज केलाय। त्यावरती काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्ती संदर्भात आज कोर्टामध्ये निर्णय होऊ शकतो। कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून त्यातच रत्नागिरीच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं। मुंबईहून खास तयार केलेली रत्नागिरीच्या राजाची भव्य मूर्ती शहरामध्ये दाखल झाली आणि उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पातरखेडा इथल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाली आहे। 10 विद्यार्थ्यांवरती अजूनही बालरोग विभागात उपचार सुरू आहेत। यातील 4 विद्यार्थी अजूनही व्हेंटिलेटरवरती आहेत। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथे बंजारा समाज संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती। समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवरती मेळाव्यात चर्चा करण्यात आली असून बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबतही मुद्दा उपस्थित करण्यात आला। देशातील विविध राज्यांमध्ये रेल्वे संपर्क बळकट करण्यासाठी भारतीय रेल्वेनं 3 नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा केली। या गाड्यांमध्ये भावनगर ते अयोध्या एक्सप्रेस ट्रेन, रेवा ते पुणे एक्सप्रेस ट्रेन, जबलपूर ते रायपूर एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे।
2 वर्षांपूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील 1770 कर्मचारी पदांची मेगा भरती अखेर मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे. तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू करण्यात येईल. सांगलीच्या पोषण अधिपत्रामध्ये श्रावण मासानिमित्तानं होड्यांच्या शर्यती पार पडल्या आहेत. संकल्प फाउंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या 11 संघांनी सहभाग घेतला होता. दरवर्षी श्रावण महिन्यात होड्यांची शर्यत घेण्याची परंपरा आहे. सांगलीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नात्यांच्या बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दखल घेण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन समित कदम यांनी दिलं. महावितरणनं ग्राहकांना त्यांच्या वीज सेवांची माहिती एसएमएसद्वारे देण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना वीज पुरवठ्याची माहिती, वीज बंद वेळा तसंच तांत्रिक बिघाड, नियोजित देखभाल दुरुस्ती आणि वीज बिलाची माहिती एसएमएसद्वारे मिळू शकते. सांगलीमध्ये आरोग्य विभागाकडून 3 नव्या शववाहिका देण्यात आलेल्या आहेत. 3 महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शववाहिकांचं उद्घाटन करण्यात आलं. परंतु 3 महिने लोटले तरी अद्याप अत्याधुनिक शववाहिकांचं लोकार्पण करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अत्याधुनिक शववाहिका धूळखात पडू नयेत. नागपूर विमानतळ परिसरातील 63 इमारती या विमानाच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी अडथळा ठरत आहेत. या 63 इमारतींना डेंजर झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाची कारवाई सुरू करण्यात आली आणि या इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. मुलींवरती हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात द्या असं आवाहन अमित ठाकरेंनी पालकांना केलं. मुलींना शाळेत पाठवायला घाबरू नका असं अमित ठाकरे म्हणाले. पुण्यातील कार्यक्रमात मुलींवरील वाढत्या अत्याचाराबाबत अमित ठाकरेंनी आक्रमक भूमिका मांडली. पुण्यामध्ये मनसेकडून शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमित ठाकरेंनी पालकांना आवाहन केलं. मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे. आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. 6 आणि 7 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्लीत असून ते इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनाला सुद्धा ते हजेरी लावणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाष्य करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद म्हणतात, मात्र उद्धव ठाकरे गप्प बसलेत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघात माझ्या 3 सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधवांना 20,000 मतांनी उलटं पडलं असतं असा टोला रामदास कदम यांनी लगावला. योगेश कर्मांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठलाय म्हणून त्यांचा राजीनामा मागतायत अशा शब्दात त्यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला यंदा सर्वाधिक यश मिळवून द्यायचं असून त्याचं नेतृत्व उत्तर महाराष्ट्रातून व्हावं हे आपलं लक्ष्य आहे. जळगाव महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणायचे आहेत असा निर्धार जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा साखरपुडा मुंबईत संपन्न झाला. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय तसंच संजीव कुलकर्णी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. पवार आणि कुलकर्णी कुटुंबाचा एकत्र फोटो खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावरती पोस्ट केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांना ज्या आरोपींवरती संशय आहे तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती असून पोलीस यंत्रणांनी खातरजमा करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी एक्सवरच्या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. सोलापूर महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बंडाळी सुरू आहे. आता शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवासेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतरही भगवा, सनातन, आतंकवाद शब्दप्रयोग म्हणजे फक्त राजकारण असल्याचं लक्ष्मण हाक यांनी म्हटलं. हिंसाचार कमी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यामध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी जैन समाजाच्या वतीनं 1.25 लाख जप करून देवाला साकडं घालण्यात आलं. मालेगावात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते.
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमनं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली. एसआयटीचे प्रमुख परळीमध्ये तळ ठोकून असणार आहेत. मनोज जरांगे पाटील बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला गेले असता लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवरती आदळली. यामध्ये जरांगे पाटलांसह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले. बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात असलेल्या भूमिगत बुद्धस्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी भोन परिसराला भेट देत पुरातन स्मारकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतलाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती अमृतांजन ब्रिजवरती हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसून आले. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावरती धोकादायक स्टंट करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली जाते. अधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकासमोर 3 वर्षांच्या मुलाला इमारतीवरून खाली फेकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कारवाई सुरू असताना ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यात खानदेशवासियांचं कुलदैवत असलेल्या कानबाई मातेचं घरोघरी आगमन झालंय. कानबाईंची घरोघरी थाटात विधिवत पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात आली. यावेळी संपूर्ण नातेवाईक एकत्र येत कानबाई मातेचे रोट करत मातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतो. आज कानबाई मातेचं विसर्जन केलं जाणार आहे. जुलै महिन्यात देखील मुंबईतील मालमत्ता विक्रीमध्ये तेजीची नोंद झाली आहे. जुलै महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 12,366 मालमत्तांची विक्री झाली आणि या विक्रीमुळे राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी 1101 कोटींचा महसूल मिळालाय. पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील रेल्वे अंडरपास दुरुस्तीसाठी 20 दिवस बंद राहणार आहे. पंढरपूर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता वाहतूक सरगम चौक आणि टाकळी रोड अंडरपासकडे वळवण्यात आली आहे. मुख्याध्यापकांना शाळेत उशिरा आल्यामुळे जाब विचारणाऱ्या पालकांनाच मुख्याध्यापकांना शिवीगाळ केली. अमरावती जिल्ह्यातील कणी मिर्झापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुल्हाने यांनी पालकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. जळगावच्या पारोळ्यात लंपी आजारानं थैमान घातलंय. लंपीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं दर रविवारी भरवला जाणारा जनावरांचा बाजार बंद ठेवलाय. त्यामुळे बाजार समितीचं 50,000चं उत्पन्न बुडलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 14 तर संपूर्ण भ्रमण मार्गात 32 वाघ असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील कासा रिओ आणि कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीवर सोसायटीमधल्या सदस्य आणि रहिवाशांनी आक्षेप घेतला. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शकपणे पार पडली. उपनिबंधकांकडे आक्षेप नोंदवून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला. मंडल जनगणना यात्रा चंद्रपुरात पोहोचली आहे. नागपूरच्या संविधान चौकातनं निघालेली यात्रा चंद्रपुरात दाखल झाली. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी विदर्भात जनजागरण केलं जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड इथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते.